संगीतबद्ध केलेला आहे सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करू रोहित राऊतचं क्या बात है सगळ्यांच्या बर्थडे कौन रब्ज को यमान चलती है तालू ये कमर है आँखों से बार कर देना सीने में प्यार भर देना आ जाओ ना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना ये महीना पिंजरा बनाया सोने का ये महीना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का काला लगाया चांदी को ये महीना पिंजरा बनाया सोने का मेरे दिल कोना तेरे लिए धड़कता है महीना करो तोड़ो न को मरो सोड़ो न को मेरे दिल में तो सेफ है ना दिल रातों में यहाँ सपनों में आके तू रहना अभी रातों में कहा होठों से तू चुप के कहना से आंखों से सीने में आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही सगनी का ये पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी को ये महीना पिंजरा बनाया सोने का तूने याद तो वो सिंकिंग over जैसे बन जाऊंगा तेरा प्यारा तेरी कम सिंह दो तू है सबसे जो बड़ा दिखा है तेरा इशारा अरे आज सनम आजा सनम बिजरा है ये कब से जागे अभी कर दे मोहब्बत से जोड़ी हाथों से कर देना सीने में प्यार भर देना आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में सरिया निगाह come on run पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का ये महीना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का हॅलो या गाण्याचं वन्स मोर तुम्हाला हवाय का एक अंतरा फक्त आपण घेऊ जोरदार टाळ्यांनी रोहितचं स्वागत करू सुना याद तो I was thinking over जैसे बन जाऊंगा तेरा प्यारा तेरी मंजिल
दो तू है सबसे जुदा कहाँ दिखा है तेरा इशारा अरे आजा सनम पिजरा है ये कब से खाली अभी पर्दे करो घर में मोहब्बत से चोरी आंखों से भर कर देना सीने में आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना सगळ्यांनी गायचं एक साथ 1 2 1 2 3 4 ये हमें हो बनाया सोने का तारा लगाया ये हमें पिंजरा बनाया सोने का धन्यवाद. या गीतासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांनी. यानंतर कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश गणराय अवॉर्ड मधील उत्कृष्ट बाल गणेश मंडळ या ठिकाणी मी अनाऊन्स करतो. तालुक्यातील काही ज्येष्ठ मान्यवरांना विनंती आपण स्टेजवर यायचं त्यांचं नामोल्लेख करतो. नामदेव नाना बारावकर, माऊली यांना ताकवणे, निळकंठ बापू शितोरे, अप्पाराव कोळपे, संजू अण्णा दिवेकर, संजू अण्णा काळवर, बाळासाहेब लाटकर या मान्यवरांनी पटकन व्यासपीठावर यायचंय. आणि या बाल गणेश मंडळातील 3 नंबर मी अनाऊन्स करतो. त्यांच्या 2 प्रतिनिधींनी फक्त व्यासपीठावर यायचंय. हा कार्यक्रम 10 10:30 वाजेपर्यंत असाच रंगतदार होईल. आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा. कारण यावर्षी आपण इतकी प्रचंड उपस्थित दाखवली की जनसेवा प्रतिष्ठानला आपण नापास करून दिलं. परंतु पुढच्या वेळेस आम्ही सुद्धा असं नियोजन करू की आपण किती लोक आला तरी अडचण होणार नाही. फक्त एवढ्या वर्षी आम्हाला समजून घ्या. 3य नंबर मी अनाऊन्स करतो. शिरसाई प्रतिष्ठान रावणगाव. जोरदार टाळ्या वाजवायच्या या मंडळासाठी. पटकन त्यांनी व्यासपीठावर यायचं. पळत मान्यवरांना विनंती आपणही व्यासपीठावर यायचंय. उत्कृष्ट बाल मंडळ लहान मुलांचं मंडळ आहे. त्यांचा 3य क्रमांक या ठिकाणी अनाऊन्स केला. द्वितीय क्रमांक मी अनाऊन्स करतो. जाणता राजा मित्र मंडळ काळेवाडी. जोरदार टाळ्या वाजवतो या मंडळासाठी. त्याचबरोबर उत्कृष्ट बाल मंडळामधला प्रथम क्रमांक मी या ठिकाणी अनाऊन्स करतो. उत्कृष्ट बाल मंडळामधला प्रथम क्रमांक मी अनाऊन्स करतो. दौंड तालुक्यातील 517 मंडळापैकी बाल मधला पहिला क्रमांक आलेला गणेश मंडळ आहे शिवछत्रपती मंडळ टाकवणे आणि पारगाव. जोरदार टाळ्या या मंडळासाठी. या ठिकाणी नुकतंच प्रदीपदादा कन पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि कुस्ती परिषदेचे अध्यक्ष राहुल काळवर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं जनसेवा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातले नंबर वेगळे काढले होते आणि दौंड शहरातील प्रथम क्रमांकातील मुलं चला काय आलेत वरती स्टेजवर. शहरासाठी आपण वेगळे क्रमांक काढले होते. दौंड शहरातील बाल गणेश मंडळातला 1 क्रमांक या ठिकाणी आलाय. तो क्रमांक छत्रपती गणराज मित्र मंडळ शिवाजी चौक दौंड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि ही मैफल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अशीच चालत राहील. सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद. कृष्णा फडके एक लहान मुलगा हरवलेला आहे. त्याचे वडील स्टेजच्या डाव्या बाजूला उभे आहेत. कृष्णा फडके. एक लावणी ऐकणार आहोत. हो हो नंतर ओरडा. ही लावणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आर्या आंबेकरला. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली लावणी आहे. आणि या लावणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या लावणीमध्ये मूळ ज्यांनी ढोलकी वाजवलेली आहे ते महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध ढोलकी वादक ज्यांना आम्ही ढोलकीतले सचिन तेंडुलकर असं म्हणतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू कृष्णादादा घोटकर. अजून टाळ्या व्हायला पाहिजेत. अतिशय गुणी वादक आहे. या लावणीमध्ये मूळ त्यांनी ढोलकी वाजवलेली आहे. आपण ही लावणी ऐकू. त्याच्यानंतर कृष्णादादा आणि निलेश पण इथे आहे. तेंडुलकर आणि सहवाग एका व्यासपीठावरती आहेत दोघंही जण. दोघांची ढोलकी आपण ऐकणार आहोत.
कृष्णादादाच्या बरोबर निलेशनी पण ही या लावणीमध्ये ढोलकी वाजवली आहे. दोघांच्याही ढोलकीचा आपण आनंद घेऊ. राती अर्धराती राती अर्धराती राती अर्धराती राती अर्धराती राती अर्धराती असं सोडून जायचं ना.